हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्युटी टिप्स चॅनल. तर प्रिय मैत्रिणींनो, आज हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. सो प्लीज बी सपोर्ट. तुम्हाला ब्युटी टिप्स ऐकायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बरं का. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण त्यातल्याच आहात का? तुम्हाला थंडीच्या दिवसात तुमच्या चेहऱ्यावर त्रास होतो किंवा चेहरा उलतो, जे की तुम्हाला अजिबात आवडत नाही. अगदीच मलासुद्धा आवडत नाही, पण काय करणार, थंडीचे दिवस आहेत, त्याला तर आपण काहीच करू शकत नाही. पण हां, आपण आपल्या चेहऱ्याची मात्र नक्कीच काळजी घेऊ शकतो. त्यासाठी या टिप्स नक्की फॉलो करा. मैत्रिणींनो, तुम्ही ऐकलं असेल किंवा मेडिकलवर उपलब्ध देखील आहे, अनेक प्रकारचे प्रोडक्ट आहेत, परंतु काय करणार, ते जरा हेवीच असतात. मग मी तुम्हाला सांगणार आहे, घरात जे काही वस्तू उपलब्ध आहेत त्यामध्ये तुम्ही तुमच्या चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची आहे. चला तर मग सुरुवात करूयात. मैत्रिणींनो, थंडीच्या दिवसात त्वचेची नीट काळजी न घेतल्यास त्वचा कोरडी आणि रुक्ष होते. अनेकदा चेहऱ्यावर सुरकुते देखील येतात आणि चेहरा काळवंडतो. तेव्हा थंडीत चेहऱ्याची जास्त काळजी घेणं आवश्यक असतं. म्हणून घरातील उपलब्ध गोष्टींचा वापर करून त्वचेची काळजी कशी घ्यावी याच्या काही टिप्स मी तुमच्याकरता घेऊन आले आहे. तर पहिलं म्हणजे खोबरेल तेल, जे की प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतं. तर मैत्रिणींनो, थंडीच्या दिवसात चेहऱ्यावर नारळाचं तेल पण लावता येतं. खोबऱ्याच्या तेलात मॉइश्चरायझिंग गुण असतात, त्यामुळे थंडीत खोबऱ्याचं तेल लावलं तर बराच फायदा होतो. खोबऱ्याच्या तेलाने त्वचा कोमल होते आणि कोरडेपणा आणि रुक्षपणा कमी होतो. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पपई. तीही तुम्हाला सहजगत्या मिळून जाऊ शकते. मैत्रिणींनो, पपईमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. पपई चेहऱ्याला नरिश आणि मॉइश्चराईज करते. यासाठी एक पिकलेली पपई घ्या, ती चांगली कुस्करा. आता ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटानंतर चेहरा धुवा. तुम्हाला हवं तर त्यात कच्चं दूध पण मिक्स करू शकतात. तुम्हाला काय वाटलं, पपई फक्त खाण्यासाठीच आहे का? तर मैत्रिणींनो, हे सुद्धा करून बघा, तुमच्या चेहऱ्याला नक्कीच फरक जाणवेल. तर तिसरी गोष्ट ती म्हणजे चंदन पावडर. तेही आपल्याला सहजगत्या मिळू शकतं. चंदन पावडर थंडीत लावता येऊ शकते. चंदन थंड असतं, त्यामुळे त्वचेसाठी त्याचा चांगला फायदा होतो. चंदन पावडरमध्ये बेसन पीठ, गुलाबजल मिक्स करून ती पेस्ट चेहऱ्यावर लावून 15 ते 20 मिनिटे ठेवा आणि धुवून घ्या. असं आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा. मग बघा, तुमच्या तेज नसलेल्या चेहऱ्यावरही कसं तेज येतं ते. मैत्रिणींनो, पुढची गोष्ट म्हणजे गुलाबाच्या फुलांचं पावडर. गुलाबाच्या फुलांची पावडर पण चेहऱ्याच्या स्किनला नरिश करण्यासाठी मदत करते. यासाठी पहिले गुलाबाच्या फुलांना सुकवून पावडर बनवा. त्यात गुलाबजल किंवा एलोवेरा जेल मिक्स करा. ही पेस्ट थंडीत चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनी चेहरा धुवा. तुम्ही ही पेस्ट रोज लावू शकतात. यामुळे रंग उजळतो, चेहऱ्यावरचे डाग जातात, त्वचा मऊ होते. तर मैत्रिणींनो, पुढची गोष्ट आहे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल चेहऱ्यावर कोणत्याही ऋतूत लावू शकतात. चेहऱ्याला मॉइश्चराईज करण्यासाठी याचा फायदा होतो. स्किन हायड्रेट राहते, रंग उजळतो. तर मैत्रिणींनो, या वस्तू सगळ्यांच्याकडेच उपलब्ध असतात. तर मेडिकलवरची हेवी क्रीम घेण्यापेक्षा हे घरगुती उपाय कसा वाटला तो नक्की कळवा. तर मैत्रिणींनो, माझा हा फर्स्ट व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ, तुमच्या त्वचेची काळजी घेणारे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.